आणि हीच ती दृश्य आता बसवर स्वार झालेले आहेत भारतीय खेळाडू आणि ही विजयी मिरवणूक निघाली आहे। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। अश्विन, ज्या क्षणाची खरं तर हे सगळे लाखो क्रिकेट प्रेमी वाट बघत होते, तो विजय रथ आता निघालेला आहे वानखेडे स्टेडियम साठी। ही आपण बस बघतोय, ओपन डेक बस, जसं 2007 ला ज्या प्रकारे स्वागत केलं होतं टीम इंडियाचं, अभिनंदन केलं होतं, अगदी तशाच प्रकारे अभिनंदन टीम इंडियाचं इथे केलं जात आहे। प्रत्येक सदस्य वर्ल्ड चॅम्पियन टीमचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि वर्ल्ड कप सुद्धा हार्दिक पांड्याच्या हातात आपण बघतोय वर्ल्ड कप आहे आणि संपूर्ण टीम आपल्याला इथे पाहायला मिळते। विराट कोहली जो हे सगळं दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना पाहायला मिळतोय आणि हार्दिक पांड्या ज्याच्या हातात T20चा तो वर्ल्ड कप जो आपण भारतीयांनी त्याच्यामध्ये टेलिव्हिजनवर बघितला, तो वर्ल्ड कप इथे आपण बघतोय। रवींद्र जडेजाला सुद्धा मोह आवडत नाहीये, कारण लाखोच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी हे फक्त टीम इंडियाला करण्यासाठी, टीम इंडियाला अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत। संजू सॅमसन पाहतोय आणि सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रोहित शर्मा आपण बघतोय। मुंबईकरांचं प्रेम रोहित शर्मावर किती आहे हे तो बघतोय आणि आपण विजयी झालो हे पुन्हा एकदा आपल्या देहबोलीतून सांगतोय। स्वप्न आपण साकार केलं ते आपल्या देहबोलीतून तो सांगतोय। जो वर्ल्ड कप मध्ये होता तो स्टार सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अक्षर पटेल सुद्धा समोर आहे, रवींद्र जडेजा, जसं आपण बघितलं की हे सगळं दृश्य आपल्या कॅमेरामध्ये प्रत्येक खेळाडू कैद करताना पाहतोय, कारण हे सगळं स्वप्नवत आहे। प्रत्येक जण, प्रत्येक क्रिकेटर खरं तर त्याचं स्वप्न असतं की अशा प्रकारे स्वागत व्हावं, अशा प्रकारे अभिनंदन आपलं केलं जावं आणि अगदी स्वप्नवत अभिनंदन, स्वप्नवत गर्दी या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या नशिबात आलेली आहे। आणि रोहित शर्मा प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय कशा प्रकारे रोहित शर्मा आपल्या देहबोलीतून दाखवतोय आपण साकार केलंय, आपण जिंकलो। आपण साधारणपणे आपण बघितलं तर 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा तो मानतोय, करतोय। 2 किलोमीटर अंतर आहे, पण आनंद तेव्हा प्रत्यक्ष विजयी मिरवणूक आता सुरू झालेली आहे। 7:40 झाली आहेत विजय, आता मिरवणूक सुरू झालेली आहे आणि जसं आपल्याला कळत होतं साधारण कदाचित आता गर्दीच्या वर अर्थात हे अवलंबून आहे सगळं की नेमकं किती वाजता ही मिरवणूक पोहोचते। मात्र एक गोष्ट आता आपण बघितली त्या बसवर जसे चाहते फोटो काढतात तसे हा क्षण आपले सगळे प्लेयर्स देखील साठवून ठेवतात, कारण एरवी त्यांना प्रेम मिळत असतं पण ह्या प्रेमाचं वर्णन करू शकणार नाही ते देखील। आणि यापैकी अनेक जण मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारचा अनुभव घेत आहेत की एखादी वर्ल्ड चॅम्पियनशिप आपण जिंकलोय आणि अशा प्रकारे मिरवणूक निघते। नक्कीच अश्विन, हा ऐतिहासिक क्षण आहे त्यांच्यासाठी, कारण 2007 सालानंतर 17 वर्षांनी आपण पुन्हा एकदा 2020चा विश्वचषक जिंकतोय। असे क्षण पुन्हा पुन्हा एखाद्याच्या आयुष्यात येत नसतात। एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे रोहित शर्मा, ज्याने 2007 साली हा क्षण अनुभवला। महेंद्रसिंग धोनीच्या 2020 विश्वचषक विजेत्या संघात त्याचा समावेश होता आणि तोच रोहित शर्मा आज भारतीय संघाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आहे। केवळ सदस्य नाही तर या संघाचा तो कर्णधार देखील आहे आणि त्याच्याच नेतृत्वाखाली, त्याच्याच फलंदाजीच्या कर्तृत्वावर भारतानं
पुन्हा एकदा 2020 विश्वचषकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे हा क्षण टिपण्यासाठी केवळ रोहित शर्मा नाही तर यशस्वी जयस्वाल सारखा या संघातला नवोदित शिलेदार देखील उत्सुक आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण सेल्फी टिपतोय, प्रत्येक जण ती दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतोय. खरंय. गणेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. गणेश, विजयी मिरवणूक सुरू झालेली आहे आणि उत्साह, ऊर्जा आणखी वाढलेली आपल्याला दिसते वातावरणामध्ये. अगदी बरोबर. आणि जसं या टीम इंडियाने इतिहास घडवला आणि त्यांच्यासाठी हा क्षण, आजचा क्षण या चाहत्यांचा, मुंबईकरांचा, मुंबईच्या या सर्व क्रिकेट प्रेमींचा, मुंबईच्या या सर्व नागरिकांचा टीम इंडियासाठीचा प्रेम पाहून आपण यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतो की कोणताही एक फॅन आपल्या फेवरेट क्रिकेटर, सेलिब्रिटी सोबत फोटो काढतो, सेल्फी काढतो, पण टीम इंडियाचे खेळाडू, हे क्रिकेटपटू स्वतः टीम बसमधनं हे क्षण टिपतायत आपल्या मोबाईलवर मध्ये. कारण त्यांच्यासाठी हा क्षण ही डॉक्युमेंटेशन करण्यासारखा आहे. कारण भविष्यामध्ये आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला, आपल्या मित्र परिवारांना हे क्षण दाखवून त्याला ते रिलिव्ह करू शकतात. आणि म्हणून आजचा हे क्षण फक्त क्रिकेट प्रेमींसाठी नव्हे तर या क्रिकेटपटूंसाठी एक इतिहासाचा क्षण आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षण ते दे वॉन्ट टू लिव्ह इट आणि त्यांना हे क्षण टिपायचे आहेत आपल्या कॅमेरामध्ये, जेणेकरून डॉक्युमेंटेशन ते करू शकतील. आणि प्रचंड गर्दी आहे आणि जागोजागी त्यांचं स्वागत केलं जातं. आता ज्या वेळेला टीम इंडिया वानखेडे स्टेडियमच्या गेट नंबर 2 या परिसरातनं आत येईल तर ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. पुणेरी ढोल इथं बोलवले गेले आहेत जे त्यांचं स्वागत करतील आणि त्यांच्या बस सोबत पुढे गरवारे पवेलियन ग्रँडस्टँड पर्यंत पोहोचणार आहेत. आणि त्यानंतर ज्या वेळेला हे सर्व खेळाडू वानखेडे स्टेडियम मध्ये बसमधून उत्तर गणेश तुझ्याकडनं आम्ही असे अपडेट सातत्यानं घेत राहू. पण सध्या संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी आपल्या सोबत आहे. सलील, असं म्हणतात की आयुष्य खूप सुंदर आहे आणि क्रिकेटमध्ये भारतीय संघ जेव्हा जिंकतो तेव्हा आयुष्य अधिक सुंदर असतं. आपण आत्ता तर 2020चा विश्वचषक जिंकलोय, त्यामुळे आयुष्य आणखी सुंदर झालंय. आणि तुझ्यासारख्या केवळ संगीतावर नाही तर क्रिकेटवर देखील अपार प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा आत्ता या क्षणाचा, जेव्हा टीम इंडियाची ही विजय मिरवणूक निघाली आहे तेव्हाच तुझं मनोगत काय आहे? आता आपल्या एबीपीवरच रोहित शर्माचा हसरा चेहरा दिसतोय आणि मला असं वाटतं हा कप ना आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. ही ट्रॉफी आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. जो जो क्रिकेटवर प्रेम करतो त्या प्रत्येकाच्या घरात ही आज ट्रॉफी आलेली आहे आणि याचा आनंद हा आपण अनेक वर्ष, जसं 83च्या आठवणी आपण आजपर्यंत काढतो, जसं 83चा कपिल देवचा कॅच विषयी आजही आपण मुलांना दाखवतो की हा तो कॅच, तशी पुढची पिढी त्यांच्या मुलांना दाखवेल की हा तो सूर्याचा कॅच, ही ती बुमराची ओव्हर, हा तो रोहित शर्मा. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी गर्दी आहे ह्या प्रत्येकानी आज वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे आणि क्रिकेट ज्या पद्धतीने आपल्या लोकांना एकत्र आणतं ते बघायला फार सुंदर आहे. ते एकत्र येणं फार सुंदर आहे. सलील, तुझ्या शब्दांचे सूर खूप छान जुळलेत, म्हणूनच हा पुढचा प्रश्न विचारण्याचा आणखी एक धाडस करतोय. विश्वचषकाची 2020 विश्वचषकाची फायनल तर तू पाहिलीस, 2020 विश्वचषक अख्खा अनुभवलास, टीमवर्क होतं ते सगळं, पण तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्षण कुठला होता त्या विश्वचषकातला? नाही, मला असं वाटतं की बुमराचा सेकंड स्पेल जेव्हा चालू झाला तेव्हा असं कुठेतरी आशा वाटली. कारण मी कायमच म्हणजे आपल्या त्या नॅटवेस्ट ट्रॉफी पासून जी युवराज आणि कैफनी जिंकली होती तेव्हापासून मी शेवटच्या क्षणापर्यंत आशा ठेवणार आहे की नाही इंडिया जिंकेल. त्यामुळे बुमराच्या सेकंड स्पेलला असं वाटलं की येस, त्यामुळे आपण परत सरसावून बसलो आणि तो जो अगदी नीट बारीक सांगायचं तर ऋषभ पंतने एक बारीकसा ब्रेक घेतला होता क्रॅम्पसाठी, ज्याच्या नंतर हार्दिक पांड्यानी जो बॉल टाकला स्लोअर वन ऑफ स्टंपच्या बाहेर आणि क्लासेन आउट झाला, मला वाटतं तो पॉइंट होता. आता वर्षानुवर्ष आपल्यामध्ये म्हणजे तुम्ही आणि मी आपल्यासारखे क्रिकेट वेडे कायम ही चर्चा करत राहील की ही क्लासेनची विकेट हा पॉइंट का सूर्याने घेतलेला कॅच हा पॉइंट, आणि हीच त्याच्यातली मजा आहे की वर्षानुवर्ष त्याच्यावर चर्चा करत राहणं त्या एकेका पॉइंटवर. आणि या लोकांनी आपल्याला जो आनंद दिलाय, लाखो करोडो लोकांना, घरी बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, पुढच्या पिढीला, म्हणजे ही सगळी मध्यमवर्गीय घरातली मुलं आहेत, बुमराह असेल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी पुढच्या सगळ्या पिढीला स्वप्न दाखवली की तुम्ही पण कष्ट केले तर तुम्ही एक दिवस या बसमध्ये बसून अशीच तुमची मिरवणूक येईल.
खूपच छान सलील. खरंय खरंय. आणि आता सलील जसा उल्लेख केला की बुमराचा स्पेल की सूर्यकुमारचा कॅच, तर मिलरने मारलेल्या फटक्यानंतर तो फटका खाली येईपर्यंत मनाची धडधड, हृदयाचे ठोके काय सांगत होते? आमच्या घरात माझ्या मुलीचे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही 35-40 लोक मॅच बघत होतो. बर. 6 मारल्यावर सगळे आपापल्या जागी उभे होते आणि तो जो असं धरूया 1 सेकंद होता, तो सगळ्यांसाठी असं होतं की तसं पिक्चर मध्ये तसं अचानक सगळं स्लो मोशन मध्ये होतं, तसं स्लो मोशन मध्ये होतं. आणि सूर्या या माणसाबद्दल सगळ्यांना इतकी खात्री आहे ऍज अ, म्हणजे ते नातं कसं असतं, सूर्या जेव्हा आपण म्हणला ना आऊट आहे तेव्हा सगळे म्हणले की सूर्या खोटं बोलणारच नाही. ही जी मजा आहे आणि ही जी अटॅचमेंट आहे प्रत्येक प्लेअरची, त्या दिवशी हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी आल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि रोहित शर्माने विराट कोहलीला मिठी मारल्यावर प्रत्येकाने आपापल्या जवळच्या माणसाचा हात हातात धरला. हे नातं आहे आपलं सगळ्यांचं क्रिकेटची. खरंय. आणि ती अनुभूती, तो क्षण खरं म्हणजे सगळे जगलो आपण. आणि आता हा फॅन्सचा उत्साह, फॅन्सचं हे जे नातं आहे, आम्ही तेच मगाशी बोलत होतो की आपल्यामध्ये रक्त तर वाहतच, पण क्रिकेट देखील वाहत असतं आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये. आणि मला असं वाटतं त्याचंच दर्शन घडतंय आज आपल्याला. नक्की 100%. आपण इंडियन्स हा उत्साह आहे आपल्यासाठी. त्यामुळे आजचा दिवस आपण जर बघितलं तर घराघरामध्ये उत्सवी वातावरण आहे. आणि ही 15 लोक आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल द्रविड. मला असं वाटतं की आमच्या एकदा काय झालं मधल्या गाण्यात एक ओळ होती की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू. तर एखाद्या मोठ्या भावाला जे साध्य करता येत नाही ते लहान भावाने केल्यानंतर मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ते द्रविडच्या चेहऱ्यावर बघायला फार भरून आलं होतं. धन्यवाद सलील या सगळ्या गप्पांबद्दल. आणि आता अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या सोबत आहे. सिद्धार्थ, आवाज पोहोचतोय माझा? हो अश्विन, पोहोचतोय. सिद्धार्थ, खरं म्हणजे तूही पाहत असशील कदाचित, मला माहिती नाही तुझं शेड्यूल आता, पण तो 29 जूनचा दिवस आणि आताचा 6:47 4 जुलैचा दिवस, अंगावर रोमांच उभे राहतात सिद्धार्थ असं बघितल्यावर? नाही खरंच. आणि अश्विन मी एबीपी माझाच पाहतोय आणि मी हे सगळे संध्याकाळपासून 4 वाजल्यापासून वानखेडेला आपली जी प्रेक्षक मंडळी, माझ्यावर प्रेक्षक वाट बघते तेव्हापासून मी पण वाट बघतोय. पण कौतुक केलं पाहिजे इंडियन टीमचं, कारण सकाळी 6 वाजता लँड झालेत ते आणि त्यांचा हा प्रवास, म्हणजे आता आपणही वाट बघत होतो कधी येत आहेत, पण तो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर. आणि जो आपला मुंबईचा राजा काय म्हणूया, कप्तान कूल रोहित शर्मा, ज्या पद्धतीने त्याला आता बघतोय की तिथेही तो मागे आहे, सपोर्टिव्हला आहे, पुढे जा, ट्रॉफी दाखवा, मी आहे, ही फिलिंग वेगळी आहे. आणि 2007, 2011 त्याच्यानंतर मी असं काहीतरी पुन्हा एकदा पाहतोय आणि मला खूप बरं वाटतंय. म्हणजे वानखेडे मधला जो कुठेतरी वाट बघत असलेला 4 वाजल्यापासूनचा जो प्रेक्षक असेल तो मी आहे. आणि मी तेव्हापासून एबीपी आणि तुझं लाईव्ह सगळं तुझे काय तू आणि विजय करताय ते पाहतोय. पण खूप मस्त वाटतं रे हे सगळं पाहून, हे सगळे दृश्य पाहून. एवढी लोक मनी ड्राईव्हला आहेत आणि हा आनंद आहे, हा उत्साह आहे. आणि ज्या पद्धतीने आपण जिंकलोय, आपण डिझर्विंग होतो, पण ज्या पद्धतीने म्हणजे वर्ल्ड कप 50 ओव्हरचा गेल्यानंतर ज्या दिशेने आपण केलो होतो आणि प्रत्येकाला हरवत आपण जिंकलोय, खरंच खूप स्वप्न होत आहे आणि हा क्षण आपण बघतोय, याचा आनंद आहे. सिद्धार्थ, तुझं क्रिकेट प्रेम खरंच जगजाहीर आहे, पण लोकांना हे माहिती नसेल की भारताचा सामना नसेल देखील तरी देखील तू रात्री जागून मॅचेस पाहतोस. प्रत्येक क्रिकेटरचा परफॉर्मन्सवर तुझं लक्ष असतं. पण या 2020 विश्वचषकाच्या दरम्यान भारताच्या सामने तू कसे एन्जॉय केलेस आणि कोणता असा क्षण आहे तो आयुष्यभर तुझ्या मनावर कोरला राहील या विश्वचषकातला? बघ, फायनल मॅच होती, आपला अंतिम सामना होता, तो मी अर्धवट पाहिला, ज्याच्यात क्लासन आणि डिकॉक खेळत होते. त्यानंतर मी आतल्या रूम मध्ये गेलो आणि माझा भाऊ आणि आम्ही एकत्र पाहतो आणि मी दादाला म्हणालो तू कॉमेंट्री बंद कर. आणि ज्यावेळेला कॉमेंट्री बंद केली त्यावेळेला डिकॉक आउट झाला. आणि त्याच्यानंतर मी फक्त शेवट म्हणजे एक बॉल मध्ये 8 रन पाहिजे होते आणि तेव्हा मी डायरेक्ट सामना बघितला, बाकी मी सामना ऐकला. तो मला माझी ती इच्छा होती की आपण जिंकलं पाहिजे. ज्या भावना रोहित शर्माच्या मनात होत्या, ज्या भावना विराट कोहलीच्या मनात होत्या, त्याच माझ्या मनात होत्या की आत्ता हे म्हणजे जे आपण 50 ओव्हरचा वर्ल्ड कप सोडला होता, थोडक्यात हे सोडायचं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी तो न बघताही सामना अनुभवणं काय असतं, मी अंतिम सामन्यात खूप अनुभव घेतला. इंग्लंडला ज्या पद्धतीने हरवलं किंवा ज्या पद्धतीने रोहित शर्माने, म्हणजे फायर तो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, त्याची इनिंग खूप दिवसांनी मी रोहित शर्माला अशा झंझावातात पाहिलं होतं.
सिद्धार्थ, आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो, त्यामुळे क्रिकेट आपण पाहतो ते क्रिकेट का पाहतो, तर क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवत असतं। या विश्वचषकाच्या दरम्यान किंवा या विश्वचषकाच्या आधी ऋषभ पंतनं दाखवलेली जी जिद्द होती, ऋषभ पंतनं पुन्हा आपल्या पायावर उभं राहायचं, पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची जी जिद्द आहे ती त्याने दाखवली, ती खरोखरच कौतुकास्पद आहे। काय शिकायला मिळालं ऋषभ पंत सारखंच आणखी कुठल्या खेळाडूकडनं तुला? नाही, मला बरोबर दादा बोलला तुम्ही, कारण मी अजून हरलो नाही की रेस अजून संपली नाही। ज्या पद्धतीने ऋषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो क्रिकेट खेळेल की नाही हे त्यालाही माहित नव्हतं, पण ज्या पद्धतीने सपोज स्टाफ, बीसीसीआय सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला आणि 3 नंबरवर येऊन म्हणजे पॉवर प्ले मध्ये येऊन नवीन बॉलवर खेळणं हे तसं T20 मध्ये खूप महाग असतं, तिथे विराट कोहलीच खेळू शकतो, पण ज्या पद्धतीने त्याने इंडियन इनिंग सांभाळल्या ह्या संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये खरंच हॅट्सऑफ आहे। अक्षर पटेल ज्या पद्धतीने त्याला सिलेक्ट केला होता असं वाटत होतं की ठीक आहे ना 2 स्पिनर आहे काय घेऊन जायचं, पण त्याने ज्या पद्धतीने कमबॅक केला। हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने म्हणजे IPL मध्ये आपण त्याच्याबद्दल बरेच बोललो होतो, बरेच वादंग झाले होते, पण ह्या वर्ल्ड कप मध्ये तो ज्या पद्धतीने उभरून आलाय म्हणजे ईच अँड एव्हरी वन, म्हणजे मला प्रत्येक खेळाडूबद्दल। आणि रोहित शर्माची जी मी खरं सांगू म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर त्याने ऑस्ट्रेलिया टीमवर राग काढलाय, त्याने अख्खा राग त्या टीमवर काढला आणि असा फोडलाय। तर मला वाटतं की हे सगळे पॅशनेट होते आणि हे आपण जसे विचार करतो तसेच विचार करणारे हे सगळे खेळाडू आहेत आणि आज त्यांना अशा पद्धतीने हातात तिरंगा घेऊन मरीन ड्राईव्हवर आपल्या मायबाप महासागरात असं ह्या आनंदरूपी पोहताना खूप मस्त वाटतंय। तिकडे मागे रोहित शर्मा आहे, तो पण झाला, त्याचं तर मला विशेष कौतुक वाटतंय। हो, त्याच स्क्रीनवर आता आपल्याला राहुल द्रविड दिसतोय, ज्या राहुल द्रविडनं हजारो धावा केल्यात आणि तो राहुल द्रविड ज्याला विश्वचषकाच्या सुखाविना रिटायर व्हावं लागलं होतं, आज एक मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या आयुष्यात 2020चा विश्वचषक आलाय। त्या राहुल द्रविड बद्दल काय सांगशील, तुझं आणि त्याचं नातं कसं आहे? नाही, मी द वॉल म्हणून त्यांना ओळखतो आणि मला हेच वाटतं की विश्वचषक आहे, वर्ल्ड चॅम्पियन, आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत आणि वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कोच आहेत ते आणि ज्या पद्धतीने त्यांनी टीम ग्रूम केली आहे। मला सर्वात जास्त भावलेला क्षण असा आहे म्हणजे आपण पाहिलं असेल ज्या वेळेला विराट कोहलीने आणि रोहित शर्माने त्यांच्या हातात ट्रॉफी दिली आणि ती ट्रॉफी उंचावताना त्यांच्या चेहऱ्यावर जोश होता ना यार, येस मी केलं, हे सर्कल कुठेतरी कम्प्लीट केलंय आणि तेवढंच काम कंपोज आहेत। म्हणजे हेच राहुल द्रविड जे डेल स्टेनला स्ट्रेट 6 मारतात एवढी ताकद त्या माणसात आहे, पण आज त्यांनी खरंच स्टेडियम बाहेर छकडा मारला असं म्हणेन मी, कारण कुठेतरी ते सर्कल कम्प्लीट होणं गरजेचं होतं। राहुल द्रविड यांना नोव्हेंबरमध्ये ती संधी होती पण ती नाही झाली, पण त्यांनी स्वतःला एक चान्स दिला आणि आज ते या टीम बरोबर आहेत। सो त्यांच्यासाठी पण त्या संपूर्ण टीमसाठी खूप बरं वाटते, भारतीय म्हणून अभिमान आहे आणि प्रत्येक टीम मेंबरला मनापासून शुभेच्छा आहेत। खरं सिद्धार्थ, आणि अजून एक प्रश्न विचारावा वाटतो, आपण प्लेयर्सच्या परफॉर्मन्स बद्दल आणि एकूणात त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल बोलतोच आहे, मात्र असे काही मॅचेस किंवा असे काही परफॉर्मन्सेस आपल्याला पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये मग आपण अनेक चॅलेंजेस फेस करत असतो। तुमचं शेड्यूल देखील थोडंसं वेगळं असतं, रात्री वगैरे कदाचित तुम्ही कधी शूट करत असता, तर तो थकवा, तो कुठेतरी तो जो एक काय म्हणून आपण फटीग आलेला असतो, ते सगळं घालवण्यासाठी असे क्षण आपल्याला उपयुक्त ठरतात। ऍक्च्युली ते करत असताना आपण जास्त लक्ष क्रिकेट मॅचवर येतो, म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर सर जेव्हा खेळायचे तेव्हा माझं असं असायचं की मी बघितलं ते आउट होतील तर मी अख्खी कॉमेंट्री ऐकायचो, पण क्रिकेट बद्दल आपलं ना एक वेगळं आणि काही असेल स्कोर काय झाला ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असायची तेव्हा, स्कोर काय झाला, तर ह्या जगात आपण जगणारे आहोत। आणि मी अश्विन मगापासून बघतोय आणि तू आपले कपिल देव सरांचा ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला त्यात त्यांनी प्रत्येकाबद्दलच्या आपुलकीने आत्मीयतेने 83चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी एक स्वप्न दाखवलं होतं की येस आपण ही जगज्जेते होऊ शकतो। 175 धावांची खेळी असेल, तो कॅच असेल, ते कुठेतरी आता रिलेट करतात लोक। सूर्यकुमार आपल्या सूर्यदादाचा कॅच रिलेट करतात की 92ची खेळी विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात 76 रनची धावा केल्यात, ते बुमराह, यार आपण कितीतरी गोष्टी या रिलेट करायला लागलोय, आपण आपल्या सुपर हिरोजला पुन्हा एकदा आठवायला लागलोय आणि ह्या सगळ्या आठवणींना उजाळा रोहित शर्मा आणि त्याच्या गँगने दिले, त्यामुळे खूप बरं वाटतं। खरं सिद्धार्थ, आणि हे क्षण आपल्याला पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावेत यासाठी आपण या टीमला शुभेच्छा देऊ आणि खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ, तू मनमोकळ्या गप्पा मारल्यास आमच्याशी, आपणही हे क्षण एन्जॉय करूया। सिद्धार्थ, थँक्यू। दरम्यान ही बस आता हा विजयरथ आणखी पुढे गेलेला आहे, मात्र
तो नेमका कुठे पोहोचला आपल्याला कदाचित कळेल. वानखेडेच्या जवळ तो आता आणखी येतोय, मात्र चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे रस्त्यावर. अश्विन, सगळ्यात महत्वाचा क्षण मुंबईकरांसाठी विराट कोहली हा 2020चा विश्वचषक उंचावून साऱ्या क्रिकेट रसिकांना अभिवादन करतानाचा तो क्षण आपण आता काही क्षणापूर्वी या एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहिला. आपण विराट कोहली एक जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, पण तो विराट कोहली देखील या 2020 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या सामन्यामध्ये अपयशाच्या गर्दीतून जात होता. पण मानसिक कणखरता बघ अश्विन कशी, तो जिद्दीनं उभा राहिला आणि फायनलमध्ये जेव्हा भारतीय संघ 3/34 अशा संकटात होता तेव्हा साथीला घेतलं त्यानं अक्षर पटेलला आणि दोघांनी 71 रन्सची भागीदारी केली. ती भागीदारी भारतीय डावाला मजबूती देणारी ठरली आणि म्हणूनच आपण हा 2020चा विश्वचषक जिंकू शकलो. त्याच्यावर पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा भारताचं नाव कोरू शकलो. त्या विराट कोहलीला, त्याच्या कर्तृत्वाला खरोखर मुंबईकरच नव्हे, महाराष्ट्रवासीय, महाराष्ट्र या भूमीतले सगळी मंडळी आज सलाम करतात. अश्विन, खरं आहे. आणि आता रोहित शर्मा देखील आपण पुढे आलेला बघितला. ज्या रोहित शर्माचं क्रिकेट सगळं इकडे फुललं या मुंबई आणि परिसरामध्ये, तो रोहित शर्मा जेव्हा 2007 मध्ये त्याने सुरुवात केली होती, तो एक युवा खेळाडू होता धोनीच्या टीममध्ये. आणि तोच रोहित शर्मा आता टीममधला ज्येष्ठ खेळाडू आहे आणि कॅप्टन आहे. आणि कॅप्टन अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने त्याने हँडल केलं आपल्या सगळ्या टीमला आणि स्वतः पुढे येऊन जोखीम पत्करून त्याने ओपनिंगला ज्या पद्धतीने तो स्टार्ट देत होता. आणि इथे मात्र एरवी ओपनिंग करणारा रोहित शर्मा इथे मात्र विजय बघतोय आपण की थोडासा मागे आणि बाकीच्या प्लेयर्सना तो सेलिब्रेट करायला देतोय आणि आत्ता तो पुढे आलेला. हे मला वाटतं कदाचित तो महेंद्रसिंग धोनीकडनं शिकला असावा. आणि तुला अश्विन लक्षात आलं असेल की रोहित शर्माला पण ती कुठेतरी रुखरुख लागली होती असावी. 13 वर्ष आपल्याकडे विश्वचषक नाहीये, त्यामुळे त्याने एक वेगळा अप्रोच सुरू केला होता. सलामीला यायचं, बेधडक खेळायचं, बिंदास खेळायचं, मोठे फटके मारायचे. शतक होईल न होईल याच्याकडे त्याने वन डे विश्वचषकात कधीही लक्ष दिलं नाही. तो सातत्यानं खेळत राहिला. ज्या रोहितनं आधीच्या विश्वचषकात 5-5 100 केले होते, तो रोहित यंदाच्या अलीकडे गेल्या वर्षीच्या वन डे विश्वचषकात कधीही शतकासाठी खेळला नाही. पण त्याचं स्वप्न ते अधुरं राहिलं. आपण ऑस्ट्रेलियाकडनं हरलो, पण त्यानंतर मात्र 2020च्या विश्वचषकात रोहित पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळला, त्याच शैलीनं खेळला आणि म्हणूनच त्यानं भारतासाठी हा 2020चा विश्वचषक जिंकला. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आपल्या समवेत आहेत. खरं तर मुरलीधर मोहोळ यांचं स्वागत मी खासदार म्हणून नाही तर क्रिकेट प्रेमी या नात्यानं करतोय. मुरली अण्णा, स्वागत आहे तुमचं एबीपी माझावर. आज या क्षणी तुम्ही हा क्षण कुठून अनुभवताय, भारतीय संघाच्या स्वागताचा, भारतीय संघाच्या विजय मिरवणुकीचा? आज खरं तर त्याचा एक भाग होणं मला आवडलं असतं, मुंबईमध्ये प्रत्यक्ष पाहायला आवडलं असतं. पण आज दिल्लीत आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाला अभिमानाचा तो क्षण होता ज्यावेळेला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण हा वर्ल्ड कप जिंकला. आणि म्हणून मुंबईकरांचं खरं तर मुंबईकर आज प्रत्यक्ष तो अनुभव घेत आहेत, आनंद उत्सव साजरा करतायत. त्यांना दुसऱ्यांदा आनंद उत्सव साजरा करायची संधी मिळाली असं मला वाटतं आणि खूपच एक अभिमानाची गोष्ट आहे की आज पुन्हा एकदा भारत हा जगज्जेता म्हणून आज या सगळ्या वर्ल्ड कपचा जी काही फायनल आपण जिंकली ते सगळे अनुभव जे काही सगळ्यांनी घेतलाय तर खूपच वेगळे आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान आहे. आपलं कर्णधार म्हणून रोहित शर्मा असेल, त्या दिवशीचा तो घेतलेला याचा जेल असेल, सूर्यकुमार असेल, मला सूर्यकुमारचा असेल, विराटची त्यांनी फायनल मध्ये केलेली बॅटिंग असेल, मला असं वाटतं की सामूहिक बुमराहनं केलेली बॉलिंग असेल, हा एक वेगळा अनुभव प्रत्येक भारतीयाने अनुभवला. आणि मला वाटतं मुंबईकर आज दुसऱ्यांदा हा जल्लोष साजरा करतात. प्रत्येक खेळाडू भेटतायत, त्यांच्याबरोबर आज त्यांना पाहायला मिळते. खूपच आनंदाची गोष्ट आहे. मुरली अण्णा, खरं तर तुम्ही मूळचे पैलवान, पण तुमचं क्रिकेटवरचं प्रेम अगदी तुम्हाला सगळे रेकॉर्ड विक्रम टीमने केलेला आहे. थोडंसं 17 वर्षानंतर वर्ल्ड कप हा भारताला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे सर्व भारतीय अत्यंत आनंदित आहेत. आज मुंबईमध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर आपण बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक स्वागताला उपस्थित आहे. हे स्वागत
मुंबईचे नागरिक भारताच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, मुंबईच्या वतीनं आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या वतीनं करतायत. मला या निमित्ताने केवळ आमच्या नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, उत्साह देखील मोठा आहे, पण या उत्साहामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रशासन आणि पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केलेला आहे, त्याला देखील जनतेने सहकार्य करावं अशा प्रकारची जनतेला मी विनंती देखील करतो. पण खरोखर एक भारतीय म्हणून मला देखील अतिशय आनंद आहे की आमच्या टीमने विश्वचषक जिंकलेला आहे आणि ती विश्वविजेती टीम आज आपल्या मुंबईमध्ये या ठिकाणी आलेली आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जी आहे ही झालेली आहे, मोठ्या संख्येनं क्रिकेट चाहते आलेले आहेत. पोलिसांना तुम्ही काय निर्देश दिले, कारण का चेंगराचेंगरी अशा घटनांमध्ये? पोलिसांच्या मी सातत्याने टचमध्ये आहे. काल देखील ज्यावेळेस टीम येणार हे समजलं त्यावेळेस पोलिसांशी मी स्वतः चर्चा केली. मोठा बंदोबस्त असला पाहिजे, लोक मोठ्या प्रमाणात येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तयारी केलेली आहेच. ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे, कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत. विधिमंडळाच्या वतीने सुद्धा कशा स्वरूपाचं उद्या अभिनंदन या सर्व टीमचे मुंबईचे जे लोक आहेत त्यांचे? विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माननीय अध्यक्ष या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील. आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे, लोकांचा कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम हा विधानमंडळाचा कार्यक्रम असेल. विधान परिषदेच्या आज मुंबई में टीम इंडिया का आगमन हुआ है और बहुत हर्षोल्लास के साथ मुंबई की जनता ने टीम इंडिया. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधत होते माध्यमांशी आणि त्यांनी देखील या संघाचं अभिनंदन केलं. आणि उद्या देखील एक कार्यक्रम ज्याच्यामध्ये मुंबईकर खेळाडूंचा विशेष गौरव होणार आहे. विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे सध्या आणि त्यावेळी तिकडे देखील तो गौरव होईल. दरम्यान पुन्हा एकदा आपण येऊया या विजयी मिरवणुकीकडे, कारण आता मिरवणूक हळूहळू अजून पुढे सरकते, मात्र वेग खूप कमी आहे. याचं कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी आहे आणि आता हा रथ जिकडून निघालेल्या त्या मार्गावर देखील पुढे चाहते आपल्याला दिसत आहेत आणि हे खेळाडू देखील चाहत्यांच्या या अभिनंदनाचा स्वीकार करतायत आणि पुढे जात आहेत. वानखेडे स्टेडियमवर ही बस पोहोचेल. तिकडे एक खास गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. वर्ल्ड कप ट्रॉफीसह ही मिरवणूक निघालेली आहे. नरिमन पॉइंट परिसरात मिरवणूक निघाली आणि आता ही पोहोचली आहे वानखेडेच्या. ही जवळ कदाचित थोडी पोहोचलेली असेल. पुढच्या काही मिनिटांमध्ये ती वानखेडेमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि जसं आपण आता काही राजकीय नेते असतील किंवा काही सिने अभिनेते असतील, काही संगीतकार असतील त्यांच्याकडनं देखील ऐकत होतो. म्हणजे प्रत्येक जण फॉलो करत होता. म्हणजे मला असं वाटतं आपण तेच मगासपासून बोलतोय की जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत राजकीय नेते, मंत्री महोदय प्रत्येकाचं लक्ष त्या फायनलकडे होतं. आणि अगदी देवेंद्र फडणवीस जेव्हा आता बोलत होते तेव्हा त्यांच्या सगळ्या जे संबोधनामध्ये देखील त्या विश्वचषक हा फॉलो करत होते असं दिसतंय. आणि याचं कारण हेच आहे की क्रिकेट हा या सगळ्या मंडळींचा, तुम्हा आम्हा भारतीयांचा श्वास आहे. आणि म्हणूनच जेव्हा क्रिकेट श्वास असतो ना तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं की हा विश्वचषक माझा व्हावा. हा 2020चा विश्वचषक आज माझा झालाय, आपला झालाय. आणि म्हणूनच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी
तो आपल्याला जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या या रथीमहारथींसोबत काही क्षण घालवण्यासाठी त्यांची एक झलक पाहण्यासाठी ही सारी गर्दी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर, मुंबईच्या क्वीन्स नेकलेसवर, मुंबईच्या राणीच्या रत्नहाराच्या ठिकाणी ही सारी गर्दी हजारोंच्या संख्येनं एकत्र आली आहे। मुंबईचे पोलीस आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर करत नाही आहेत त्यांचं नियंत्रण करण्यासाठी, पण या क्षणी देखील आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळ्या माणसांनी आपल्या उत्साहाला थोडासा आवर घालून या क्षणाला कुठलंही गालबोट लागू नये याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा क्षण अवघ्या भारतासाठी इतिहासात नोंदला जाणार आहे। कारण आपण 2020चा विश्वचषक जिंकलाय, 2020चा विश्वचषक हा माझा झालाय, आपला झालाय, भारताचा झालाय। खरं आहे, आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांसाठी देखील, आणि आपण मगाशी देखील बोललो की अनेक खेळाडूंसाठी, खरं तर युवा खेळाडूंसाठी हा देखील एक वेगळा क्षण आहे, जसं तू म्हणालास ऐतिहासिक क्षण आहे आणि तो त्यांना देखील साठवायचा आहे। त्यामुळे ते देखील तिकडे फोटोग्राफ्स काढतायत, एकमेकांशी संवाद साधतायत आणि पुढे जातात। अश्विन, तुला एक महत्वाचा क्षण दाखवतो पुन्हा एकदा। थोडंसं बस आपल्या स्क्रीनच्या बाहेर गेली आहे, पण राहुल द्रविड या गर्दीच्या बॅकग्राऊंडला ठेवून आपलं छायाचित्र काढून घेतोय। आज राहुल द्रविड आज 50शी ओलांडली आहे, पण आज एखाद्या लहान मुलासारखा त्याचा उत्साह दिसतोय आणि त्याचं कारण देखील स्वाभाविक एकच आहे। वानखेडे स्टेडियमसाठी ही आपण बस बघतोय, ओपन डेक बस, जसं 2007ला ज्या प्रकारे स्वागत केलं होतं टीम इंडियाचं, अभिनंदन केलं होतं, अगदी तशाच प्रकारे अभिनंदन टीम इंडियाचं इथे केलं जात आहे। प्रत्येक सदस्य वर्ल्ड चॅम्पियन टीमचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि वर्ल्ड कप सुद्धा हार्दिक पांड्याच्या हातात आपण बघतोय वर्ल्ड कप आहे आणि संपूर्ण टीम आपल्याला इथे पाहायला मिळते। विराट कोहली जो हे सगळं दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना पाहायला मिळतो आणि हार्दिक पांड्या ज्याच्या हातात T20चा तो वर्ल्ड कप जो आपण भारतीयांनी देशामध्ये टेलिव्हिजनवर बघितला, इथे आपण बघतोय रवींद्र जडेजाला सुद्धा मोह आवडत नाहीये, कारण लाखोच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी हे फक्त टीम इंडियाला अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत। संजू सॅमसन पाहतोय आणि सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रोहित शर्मा पण मुंबईकरांचं प्रेम रोहित शर्मावर किती आहे हे तो बघतोय आणि आपण विजयी झालो हे पुन्हा एकदा आपल्या देहबोलीतून सांगतोय। स्वप्न आपण साकार केलं ते आपल्या देहबोलीतून तो सांगतोय। पूर्ण स्टाफ जो वर्ल्ड कप मध्ये होता तो स्टाफ सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अक्षर पटेल सुद्धा समोर आहे, रवींद्र जडेजा, जसं आपण बघितलं की हे सगळं दृश्य आपल्या कॅमेरामध्ये प्रत्येक खेळाडू कैद करताना पाहतोय, कारण हे सगळं स्वप्नवत आहे। प्रत्येक जण, प्रत्येक क्रिकेटर खरं तर त्याचं स्वप्न असतं की अशा प्रकारे स्वागत व्हावं, अशा प्रकारे अभिनंदन आपलं केलं जावं आणि अगदी स्वप्नवत अभिनंदन, स्वप्नवत गर्दी या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या नशिबात आलेली आहे आणि रोहित शर्मा प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय, अशा प्रकारे रोहित शर्मा आपल्या देहबोलीतून दाखवतोय आपण साकार केलंय, आपण जिंकलो। आपण साधारणपणे आपण बघितलं तर 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप आपण जिंकलोय आणि धन्यवाद सुद्धा तो मानतोय। सूर्यकुमार यादव आपल्या कॅमेऱ्यातनं हे सगळे दृश्य कैद करतोय। 2 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे तासभर लागेल। आनंद, आपला तिरंगा आपल्या सोबत अक्षर पटेलनी ठेवलेला आहे। पुढचे काही विराट कोहली बघतोय, विराट कोहली सुद्धा सर्वांचे धन्यवाद मानतोय। प्रत्येक टीमनी, प्रत्येक सदस्यांनी आपलं काम वर्ल्ड कप मध्ये केलं आणि त्यामुळे प्रत्येकाला पाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं मरीन ड्राईव्ह मध्ये हे क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत आणि ही ओपन डेक बस शिवम दुबे आपण बघतोय। सूर्यकुमार तर मग्न दिसतोय, कारण त्याला सगळं काही
वानखेडे स्टेडियमच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. तर आपण बघितलं प्रचंड मोठी गर्दी, त्या गर्दीतनं वाट काढत जाणारी ही बस आणि एकूणातच हे सगळं वातावरण जे आहे ते अविस्मरणीय क्षणाची अनुभूती देणार आहे. आणि अनेक खेळाडूंच्या, जसं आपण पुन्हा पुन्हा बोलतोय, त्यांच्या आयुष्यात कदाचित हा खूप लवकर आलेला क्षण आहे. म्हणजे शिवम दुबे असेल, त्याच्यासारखा खेळाडू असेल ज्यांना 20मध्ये हा क्षण अनुभवता आला, पण दुसरीकडे राहुल द्रविड सारखा खेळाडू, जसं तो आता उल्लेख केला की 50मध्ये ॲज अ कोच त्यांनी हा क्षण अनुभवलाय. दोन वेगवेगळ्या वयोगट आहेत, पण जे प्रेम किंवा जो क्षण त्यांनी अनुभवलाय मला असं वाटतं आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी. अश्विन, अंगात वीज खेळावी असं हे वातावरण आहे. त्यामुळे राहुल द्रविडला त्याच्या वयाच्या 50चा विसर नाही पडला तर मला वाटतं नवल आहे. राहुल द्रविड जरी वयाच्या 50शीत असला, या संघातला सगळ्यात लहान खेळाडू कदाचित यशस्वी जयस्वाल असेल, पण त्या दोघांच्या वयातलं अंतर हे आता पूर्णतः विसरून गेलेले आहेत सगळे. आणि सारी टीम एक झालेली आहे आपल्या 2020 विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्याच देशवासियांसोबत. आणि ते चित्र आता आपण अनुभवतोय मरीन ड्राईव्हच्या या क्वीन्स ऑफ नेकलेस, राणीच्या रत्नहार या मार्गावर. खरंय. आणि आता ही बस हळूहळू पुढे येते. मला असं वाटतं तिकडे देखील फ्लॅशलाईट्स ऑन झालेले आपण बघतोय. आणि आता ही बस पुढच्या काही मिनिटांमध्ये वानखेडे स्टेडियमवर पोहोचणं अपेक्षित आहे. तिकडे देखील पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे, पोलिसांच्या गाड्यांचा ताफा देखील आहे मागे पुढे. आणि मला असं वाटतं तेच फ्लड लाईट्स आहेत बहुधा, ते वानखेडे स्टेडियमचे असू शकतात जर मी चुकत नसेल तर. त्यामुळे हळूहळू आता ही बस पुढे पोहोचते आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित ती बस दाखल होईल. तिकडे रॉजर बिन्नी देखील विजय आपल्याला दिसत आहेत, बीसीसीआयचे अध्यक्ष. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि ज्यांच्या आयुष्यात कदाचित दुसऱ्यांदा 2020 विश्वचषक आलाय. 1983 सालच्या कपिल देवच्या भारतीय संघातून रॉजर बिन्नी हे स्वतः खेळले, त्यामुळे त्या भारतीय संघाचे ते सदस्य आहेतच. पण आता बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने देखील भारताला विश्वचषक 2020चा विश्वचषक मिळवून देणाऱ्या फौजेचे एका वेगळ्या अर्थानं ते कर्णधार आहेत. आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्यात हा एक आणखी एक अविस्मरणीय असा क्षण आहे आयुष्याच्या संध्याकाळी. खरंय खरंय. आणि त्यामुळे दोन वेगळे क्षण त्यांनी अनुभवले. एकीकडे ते प्लेअर म्हणून त्यांनी तो अनुभवलेला होता, इकडे बीसीसीआयचे अध्यक्ष या नात्याने ते या बसवर आहेत. आणि त्यांना देखील आपल्या या खेळाडूंचा नक्की अभिमान वाटत असेल याचं कारण जी पताका त्यांनी किंवा जे पहिलं पाऊल त्यांच्या टीमने टाकलेलं, तर तोच आणखी परफॉर्मन्स जो आहे तो पुढे नेलेला आहे या टीमने. आणि आता या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. पुन्हा एकदा झळाळता हा विश्वचषक सगळे खेळाडू उंचावून दाखवतात. अक्षर पटेल आहे, राहुल द्रविड, जसं तू उल्लेख केला की त्यांच्या देखील चेहऱ्यावरचा आनंद किंवा त्यांच्या देखील चेहऱ्यावर एखाद्या विशीतल्या तरुणाईचा जो सळसळता उत्साह आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. रोहित शर्मा आहे, शिवम दुबे आहे, अक्षर पटेल आहे, सिराज आहे, सगळी मंडळी यात एन्जॉय करतायत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अत्यंत अविस्मरणीय असा क्षण जो 29 जूनला आला जेव्हा आपण वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकलो. आणि आता हा देखील क्षण त्यांना आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण इतकं उदंड प्रेम त्यांना या चाहत्यांकडनं मिळते. आणि केवळ खेळाडूंचाच नाही अश्विन, आणखी बऱ्याच मंडळींचा आपल्याला इथे उल्लेख करावा लागेल. राहुल द्रविडचं तर आपण नाव मगाचपासून घेतोय, पण विक्रम राठोड हा भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. आणि त्या नात्यानं त्याचा देखील खारीचा महत्वाचा वाटा या भारताच्या 2020 विश्वचषकाच्या विजयात आहे. पारस भामरे, आपल्या मुंबईचाच पारस भामरे फार काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही, पण एक प्रशिक्षक या नात्यानं, गोलंदाजी प्रशिक्षक या नात्यानं त्यानं या 2020 संघाच्या उभारणीत आपलं आक्रमण, आपला तोफखाना सज्ज करण्याच्या दृष्टीनं खूप मोलाची भूमिका बजावली आहे. फ्रँक टायसन यांच्या तालमीत बीसीसीआय मफतलाल स्कीममध्ये तो घडलेला गोलंदाज आहे. आणि म्हणूनच पारस भामरेचं देखील आपल्याला कौतुक करायला लागेल. अरुण कानडे असतील जे मसाज स्पेशालिस्ट आहे, टी दिलीप यांचा खास उल्लेख करावा लागेल, कारण भारताचे ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. आणि प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघातल्या क्षेत्ररक्षणातल्या योगदानासाठी मेडल देताना एका निवेदकाच्या थाटात त्यांच्या शैलीदार जे निवेदन असतं ते देखील आपण कधी विसरणार. आणि त्या सातत्यानं आपण सोशल मीडियावर पाहत असतो. या सगळ्या मंडळींचा, सोशल सपोर्ट स्टाफमधल्या प्रत्येकाचा आपल्याला या ह्याच्यामध्ये उल्लेख करावाच लागेल भारतीय संघाच्या कामगिरी. खरं आहे. आणि प्रत्येकाने आपला वाटा उचलला, प्रत्येकाने भूमिका बजावली. आणि त्या भूमिकेला किंवा त्यांनी केलेल्या मेहनतीला मूर्तरूप कोणी दिलं तर ते आपल्या 11 खेळाडूंनी दिलं. आणि त्याच खेळाडूंचा हा गौरव सोहळा पुढच्या काही मिनिटांमध्ये वानखेडे स्टेडियमवर होईल. विराट कोहली, रोहित शर्मा, भारतीय क्रिकेटचे दोन नायक
T20 मधून दोघांनी निवृत्ती घेतली आहे. मात्र हे दोघंही आता एकत्र येऊन अभिवादन करतायत चाहत्यांना, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतायत. ही दृश्य आहेत थेट दृश्य विश्वविजेत्यांच्या या विजयी मिरवणुकीतनं विजय रथावर स्वार आणि आता पूर्ण टीम. कभी बड़े बोल नहीं बोलते, कभी आक्रामक उसमें नहीं रहते, कभी कभी मैदान में जो भी उनका जेस्चर होता है दिल में नहीं रखते, उन खिलाड़ी को बोल देते हैं, एक्सप्रेस करते हैं, लेकिन उसको मैदान के बाहर नहीं लेते. कमालीची फौज आहे ही. रोहित आणि विराट कोहली या दोघांमधले नातेसंबंध इथे देखील आपल्याला दिसून येत आहेत. पण त्यांच्या बरोबरीनंच हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, प्रत्येक जण अगदी लोकांसमवेत तो आनंद साजरा करताना दिसत आहेत, त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. आणि त्यांना देखील कल्पना ही सारी मंडळी आपल्यासाठी 5-6 तास ताटकळत या मरीन ड्राईव्हवर वाट पाहत उभी आहेत. आत्ता हा क्षण त्यांच्या आयुष्यात आपल्या इतकाच मोलाचा आहे, कारण या एका क्षणानं, या एका विश्वचषक विजयानं त्यांना त्यांच्या आयुष्यातले अनेक ताणतणाव, त्यांना त्यांच्या आयुष्यातलं दुःख विसरायला लावलंय. आणि ते सारे एक भारतीय या नात्यानं या मरीन ड्राईव्हच्या या रस्त्यावर एकवटलेले आहेत. आणि म्हणूनच भारतीय संघातले सारे रथी महारथी देखील या लोकांचा उत्साह वाढवताना आपल्याला दिसत आहे. आता प्रत्येक प्लेअरच्या हातात ट्रॉफी देऊन त्याला सांगितलं जात आहे की हो, तुझाही याच्यावर हक्क आहे, तूही याच्यामध्ये घाम गाळलेला आहेस. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक सपोर्ट स्टाफला ही ट्रॉफी अशा प्रकारे हातात दिली जाते आणि त्यांना सांगितलं जात आहे की हो, प्रेक्षकांच्या, आपल्या सगळ्या चाहत्यांच्या अभिवादनाचा आपण स्वीकार करूया, आनंदोत्सव करूया. भारताच्या क्रिकेट इतिहासातला आणखी एक महत्त्वाचा क्षण. अश्विन, आपल्याला वाटतंय ही फक्त एक विजयी मिरवणूक आहे, ही एक विक्ट्री परेड आहे, पण नाही. या गर्दीमध्ये एक छोटा रोहित शर्मा आहे, एक छोटा विराट कोहली आहे, एक छोटा जसप्रीत बुमराह आहे. त्याला उद्या येणाऱ्या काळात भारताला हा 2020चा विश्वचषक, भारताला वन डेचा विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. कसोटी क्रिकेटच्या मैदानात भारताचा तिरंगा त्याला फडकवायचा आहे. आणि म्हणूनच त्या सगळ्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या पालकांच्या दृष्टीनं आत्ताचा हा क्षण खूप मोलाचा आहे. आपण पाहतोय भारतीय संघाची ही सारी पलटण आता सज्ज होते एका ग्रुप फोटोसाठी आणि प्रत्येकाच्या हातातला तिरंगा आपलं लक्ष वेधून घेतोय. या सगळ्या अश्विन, या सगळ्या विजय मिरवणुकीत पोलिसांचं काम किती महत्वाचं आहे ते देखील आपल्याला दिसतंय. चाहत्यांचा अतिउत्साह, चाहत्यांचा उत्साह याला आवर घालताना पोलिसांची खूप तारेवरची कसरत होते. कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना नक्कीच इथे थोडंसं का होईना चाहत्यांना मागे सरकावं लागत आहे. कारण भारतीय संघाचा विजय रथ ही ओपन डेक बस आता वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं पुढे सरकत आहे. खरं, आणि त्याच्यामुळे तिकडून मार्ग काढत, वाट काढत ही बस आता वानखेडे स्टेडियमच्या त्या गेटवर येईल आणि त्याच्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये प्रत्यक्ष प्रवेश करून मग मुख्य सोहळा तिकडे सुरू होईल. कौतुक सोहळा असणार आहे आणि ज्याच्यामध्ये देखील कदाचित जसं मगाशी आपल्याला कळलं होतं, रोहित शर्मा हा तिकडे आपलं मनोगत व्यक्त करू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा तिकडे काय बोलणार याची आता सगळ्या फॅन्सना उत्सुकता आहे. जसे इकडे फॅन्स आहेत विजय, तसे तिकडे देखील हजारो फॅन्स प्रतीक्षा करतात. कदाचित त्यांना हे स्क्रीनवर ही मिरवणूक दाखवली गेलेली असेल आता, किंवा तेही ही मिरवणूक तिकडे बघत असतील. त्यामुळे त्यांनाही आता कळत असेल की हळूहळू ही टीम पुढे येते आणि आता आपल्याला त्यांचं दर्शन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चाहत्यांच्या मनामध्ये, आणि जी मंडळी जसं आपण मगाचपासून बोलतोय 4-5 वाजल्यापासून जी मंडळी आलेली होती, जी मंडळी तहानभूक विसरून आलेली होती, ती आता जवळपास 8:30 होत आलेली आहेत. पण त्यांनाही अर्थातच तो क्षण अनुभवायचा आहे. जसं या खेळाडूंसाठी, या सगळ्या चाहत्यांसाठी तो लाईफ टाईम मुवमेंट आहे, तसेच त्या वानखेडे स्टेडियममधल्या लोकांसाठी देखील एक अविस्मरणीय क्षण आहे. आणि मला असं वाटतं त्याची देखील त्यांना प्रतीक्षा आहे. जवळजवळ 30 ते 35 हजार, कारण 33,000 अश्विन आसनं आहेत. पण मला वाटतं आजचा दिवसच एवढा भारतीय क्रिकेटमधला सुवर्ण क्षण आहे. मला वाटतं
आणि आता मला वाटतं अजून वानखेडेच्या जवळ प्रत्येक मिनिटागणिक ही बस आणखी जवळ पोहोचते. पुढे पोलिसांचा ताफा देखील आहे आणि ती बस आता हळूहळू मार्ग काढून वानखेडेच्या मुख्य गेटवर पोहोचेल आणि तिकडून ती आतमध्ये जाईल. जवळपास 8:30 झालेले आहेत. कदाचित पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही बस आतमध्ये पोहोचेल अशी अपेक्षा करूया. आणि तिकडे देखील अर्थातच चाहत्यांची मोठी गर्दी आहे आणि तिकडे देखील या सगळ्या लोकांना उत्सुकता आहे ती आपल्या हिरोंना पाहण्याची, याची डोळा त्याला पाहून त्याला मनामध्ये साठवण्याची. तिकडे देखील मोबाईलचे फ्लॅश त्याचा झगमगाट होईल. तिकडे देखील अनेक फोटोग्राफ्स अनेक व्हिडिओज घेतले जातील आणि ते व्हिडिओज मग सोशल मीडियावर अपलोड होतील. लाईफ टाईम मेमरी प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय असा यादगार असा क्षण आणि प्रत्येकजण तो टिपणार हे निश्चित. आणि आता ही बस आणखी पुढे आलेली आहे आणि कदाचित ती वानखेडेच्या थोडीशी जवळ येऊन मग ती वानखेडेमध्ये पोहोचेल. आणि या बसवर तिरंगा डौलाने फडकतोय. अर्थातच कामगिरी करून दाखवलेली आपल्या प्लेयर्सनी. चॅम्पियन्स 2024 बसच्या वर लिहिलेलं हे वाक्य आणि त्यासोबतच मगाशी आपण बघितलेलं होतं की 2007 आणि 2024 ही देखील 2 वर्ष या बसवर पेंट केलेली होती. याचं कारण 2007ला आपण पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलो होतो आणि आता दुसऱ्यांदा ती किमया आपण करून दाखवतो. आणि आता हळूहळू वाट काढत ती बस पुढे पोहोचते आहे, वानखेडेच्या दिशेने प्रस्थान करते आणि हे सगळे खेळाडू आपल्या चाहत्यांना वर्ल्ड कप उंचावून दाखवत आहेत, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतायत आणि त्याचवेळी ते चाहते देखील हा एक फोटो कॅप्चर करण्यासाठी मग त्यांचे मोबाईल आपल्याला बघायला मिळतात. आणि प्लेयर्स देखील अर्थातच प्लेयर्स देखील हा क्षण साठवून ठेवत आहेत. प्रत्येक जण फोटो असेल व्हिडिओ असेल या माध्यमातून हा क्षण कॅप्चर करतोय. भारतीय संघाच्या या विजय रॅली निमित्तानं भारतीय तिरंग्याचे 3 रंग तर उठून दिसतातच आहेत, पण त्याच वेळी आणखी वेगळ्या भूमिकेमध्ये 2 रंग खास उठून दिसत आहेत. एक म्हणजे भारतीय संघाचा ऑफिशियल अधिकृत कलर्स असलेला निळा रंग, ती निळाई आपल्याला सर्वत्र पसरलेली दिसते आणि त्याचवेळी केशरी रंग देखील भारतीय संघाच्या त्यांनी परिधान केलेल्या टी शर्ट्सवर दिसतोय. तो भारतीय संघानं परिधान केलेला केशरी आणि निळ्या रंगाचा टी शर्ट याची 2 कारणं आपल्याला सांगता येतील. केशरी रंग हा शौर्याचं प्रतीक आहे आणि निळा रंग हा विशालतेचं प्रतीक आहे. विशालता म्हणजे आकाशाची विशालता, समुद्राची खोली, समुद्राची विशालता आणि तीच प्रतीक घेऊन भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असतो. हे शौर्याचं विजयाचं प्रतीक आज केशरी रंग बनलेला आहे. निळाई म्हणजे विशालता, भारतीय संघाची आज जगभरात जी विशालता आहे, तू कसोटी क्रिकेट म्हण, वन डे क्रिकेट म्हण, आज 2020चा तर भारतीय संघ हा विश्वचषक विजेता आहे. त्यामुळे हे 2 रंग देखील भारतीय संघाच्या या विजय रॅलीत अतिशय उठून दिसतात. खरं आणि आता अजून पुढे सरकताना या देखील क्रिकेटर्सच्या मनात पुढे वानखेडे स्टेडियमवर हा कौतुक सोहळा होणार त्याची देखील उत्सुकता वाढत असणार. प्लेयर्सची देखील माझी खात्री आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित वानखेडेवर ही बस पोहोचेल. आता पोलीस देखील वाट करून देताना दिसतात आपल्याला बसला, कारण आता जवळपास 8:30 वाजत आलेले आहेत. त्यामुळे पुढचा कार्यक्रम व्यवस्थित वेळेत पार पडण्याच्या दृष्टीने देखील नियोजन आणि त्यामुळे आता बस ही पुढे जाते. सगळे प्लेयर्स आहेत, सपोर्ट स्टाफ आहे आणि प्रत्येकाला अर्थातच अगदी सुरुवात म्हणजे मुंबईत दाखल झाल्यापासूनचा क्षण ते आतापर्यंत म्हणजे वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचेपर्यंतचा क्षण, या सगळ्या क्षणांचे ही मंडळी साक्षीदार आहेत. अमेरिकेमध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेला तो विश्वचषक, 29 जूनला आपण जिंकलेली ट्रॉफी आणि त्याच्यानंतर आज हा होत असलेला कौतुक सोहळा. पुन्हा एकदा भारतीय संघ एकत्र येऊन या जनसागराला अभिवादन करताना आपल्याला दिसतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित झळकतंय आणि अर्थातच देहबोली. सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास भारतीय वेळेनुसार या भारतभूमीवर दाखल झाल्यापासून त्यांचा उत्साह तसूभरही कुठे कमी झालेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 20-22 तास प्रवास करून हा संघ सकाळी 5:45च्या सुमारास भारतात दाखल झालाय. त्यामुळे तो प्रवासाचा क्षीण आणि आजचा दिवसभराचा ताण
हा सगळा कुठेतरी त्यांना ही सगळी जनसागराची ताकद खरंय. ते सगळं विसरायला लावणार आहे आणि म्हणूनच भारतीय क्रिकेटमधला हा क्षण सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे अश्विन. आणि मला असं वाटतं ही ऊर्जेची देवाणघेवाण आहे, कारण जसं आपण म्हणतोय की तू मगाशी म्हणालास की 5:45-6ला आलेली टीम, त्याच्यानंतर पंतप्रधानांना ते भेटले, मग त्यांनी दिल्ली ते मुंबई प्रवास केला, मग मुंबईमधनं बसमधनं ते नरिमन पॉइंटला आले आणि हा आजच्या दिवसाचा तर प्रवास आहेच, पण याच्या आधी ज्या प्रेशरमध्ये किंवा ज्या काय म्हणूया आपण ज्या वातावरणात ती मंडळी खेळली, फायनल सारखा मोठा गेम, मग त्याच्यानंतर ज्या पद्धतीने क्लासेनने केलेली बॅटिंग असेल, सामना निसटतोय की काय असं वाटलं आणि त्याच वेळी पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली, तर हे सगळं प्रेशर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेली मेहनत हे सगळं असताना आज आपण बघतोय की हे इतक्या मोठ्या संख्येने जमलेले चाहते, त्यामुळे त्यांचा कदाचित जो क्षीण आहे तो आज कुठल्या कुठे पळून गेला असेल आणि चाहत्यांच्या बाबतीत पण तसंच म्हणावं लागेल, कारण आज वर्किंग डे आहे, त्यामुळे ती देखील मंडळी त्यातली अनेक आपले शाळा कॉलेजेस असतील, आपले उद्योग व्यवसाय ते करून इकडे त्यांना बघायला आलेले आहेत, त्यामुळे त्यांचाही थकवा आहे. तर पण तो थकवा कुठल्या कुठे निघून गेलाय दोघांचाही, कारण इकडून तिकडे प्रेम दिलं जातंय, तिकडून इकडे प्रेमाचा स्वीकार केला जातो आणि परत प्रेम दिलं जाते. मला असं वाटतं प्रेमाची देवाणघेवाण आणि ऊर्जेची देवाणघेवाण. अभिनेता जितेंद्र जोशी आता आपल्या सोबत आहे. जितेंद्र, स्वागत एबीपी माझावर. अंगावर रोमांच उभे राहिलेत, आमच्या सगळ्यांच्या तर अंगावर काटा येतोय आता या क्षणी. एकदम थरारक अशा प्रकारचं दृश्य बघतोय आम्ही. अक्षरशः म्हणजे हे खरं तर मागच्या वर्षीच अपेक्षित होतं. थोड्याशा फरकाने आपण विजयाला गवसणी घालू शकलो नाही, परंतु या वेळेला मात्र सगळ्यांनी कमाल केली आणि मनापासून सगळ्या भारतीयांचं, सगळ्या क्रिकेट प्रेमींचं आणि सगळ्या टीमचं कौतुक, अभिनंदन. आणि याचं ड्रीम काम म्हणजे स्वप्न होतं आणि हे खरोखर म्हणजे ही जी फळी आहे रोहित शर्माच्या कॅप्टन्सी खाली ज्या पद्धतीनं कामगिरी करण्यात आली आहे आणि म्हणजे कोणा एकाचं यश नाही आहे, ते संपूर्ण टीमचं आणि संपूर्ण संघाचं यश आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आफ्टर 83 हे ज्या पद्धतीनं म्हणजे आपण आणखी एक वर्ल्ड कप कमावला दोन्हीच्या नेतृत्वाखाली, परंतु ही जी मॅच झाली म्हणजे ही जी सगळी सिरीज झाली ही ज्या पद्धतीनं हे सगळेजण खेळले. विराट शेवटच्या मॅच पर्यंत त्याला सूर गवसत नव्हता, पण शेवटच्या मॅचला ज्या पद्धतीनं त्यानं टेम्परामेंट दाखवलेलं आहे, सूर्यकुमार यादवनं ज्या पद्धतीनं झेल घेतलेला आहे, हार्दिक पंड्याची ओव्हर, हे कमालीचं होतं. म्हणजे हे सगळं अवर्णनीय आणि कमाल आहे. म्हणजे खूप आनंद आहे की आज हे सगळे आलेत परत आणि हे मी आता टीव्हीवर जी दृश्य पाहतोय एबीपी माझावरच बघतोय मी आता, तर मला असं वाटतं की फारच हे सगळं डिझर्विंग आहे. याहीपेक्षा जास्त कौतुक झालं पाहिजे आता त्यांचं. जितू, आम्ही आता सलील कुलकर्णीशी बोललो, सिद्धार्थ जाधवशी बोललो, तुम्ही सगळी मंडळी ना अगदी सर्वसामान्य माणसासारखी आमच्यासारखीच अगदी क्रिकेट देखील जगत असता. हा 2020चा विश्वचषक आहे ना, हा तू कशा पद्धतीने अनुभवत होतास? कारण एका वेगळ्या वेळी ह्या सगळ्या मॅचेस सुरू होत्या, सकाळी 8 पासून रात्री उशिरा, आणि कदाचित पाऊस आला तर आणखी पुढे जात होती मॅच. हो नाही, मी तर म्हणजे अक्षरशः आपल्या ज्या मॅचेस होत्या तरी आपल्या काळाला साजेशा होत्या. मी सगळ्या मॅचेस बघितल्या बरं का, आणि मला ज्या पद्धतीनं अफगाणिस्तान पुढे चाललं होतं मला असं वाटलं हे येतात की काय. आणि जेव्हा दक्षिण आफ्रिका, कारण एकही मॅच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुद्धा हरली नव्हती, तर देवर ऑल्सो मोस्ट डिझर्विंग. आणि असं वाटत होतं की अरे ही अटीतटीची मॅच होणार, ती तशी झाली. आणि सुदैवाने म्हणजे काही सुरुवातीच्या मॅचेस तेव्हा चित्रीकरणात व्यस्त होतो, पण फायनल आहे म्हटल्यानंतर मग शूटिंगवाल्यांनी सुद्धा मोकळीक दिली आणि एक एक क्षण अनुभवता आला. आणि ते म्हणजे दीर्घकाळ स्मरणात राहील. जसं आपण 83च्या मॅच बद्दल जेव्हा ही जुनी जाणती माणसं बोलतात तेव्हा फक्त ऐकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो, तर त्याच्यावर सिनेमा सुद्धा आला. पण आता हे माझ्या पिढीनं हे अनुभवलंय. आणि म्हणजे वानखेडेवरची मॅच जेव्हा सचिन तेंडुलकर सरांना उचलून घेतलं होता सगळ्या संघाने, युवराज सिंगची खेळी, ते तो एक क्षण होता. आणि मागच्या वर्षी जेव्हा अहमदाबादला आपण हारलो तर ते फारच दुर्दैवी होतं. म्हणजे खूप त्रास झाला होता तेव्हा आणि खूपच राग आला होता की हे काय कंडिशन आणि पिच आणि सगळं. पण ठीक आहे, एनिवे ते जुने लागू द्या मरणा, जुने जाऊ द्या मरणा लागूनी, असं ते जुनं सोडून टाकायचं. आत्ता आपण जिंकलोय, आत्ता आपण त्याचा आनंद साजरा केला पाहिजे.
हे संपूर्ण श्रेय संघाचं, त्या संघामध्ये जितके प्लेयर्स आहेत त्यांच्या. खरंय. धन्यवाद जितेंद्र या सगळ्या गप्पांबद्दल. आपल्यासोबत राहुल त्रिपाठी आहे. राहुल, तू स्वतः क्रिकेटर आहेस, तू महाराष्ट्राकडनं देखील खेळलायस. काय भावना आहेत या क्षणी तुझ्या या भारतीय संघातले शिलेदार, प्रत्येक जण तुझा मित्र आहे, तू सगळं अनुभवतोस हे सगळं स्वतः क्रिकेटमधलं थ्री. तर मला वाटतं राहुलशी आपला संपर्क होत नाही, पण जसं आता जितेंद्र जोशींनी देखील सांगितलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना आहे की होय, आपल्या टीमने हे करून दाखवलं. आणि आता एक अपडेट येते त्यानुसार उद्या विधान भवनात भारतीय संघाचा सत्कार सोहळा होतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्रातील खेळाडूंना 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्रातील खेळाडू म्हणजे 4 जण आहेत. त्याच्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि त्याचबरोबरीने सूर्यकुमार यादव 4 भारतीय संघातले महत्वाचे शिलेदार ज्यांना महाराष्ट्र सरकारकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस हे जाहीर करण्यात आलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात या 4 खेळाडूंचा, या 4 शिलेदारांचा गौरव सोहळा होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने. तर सरकारकडून एकीकडे बक्षीस जाहीर झालेला, आधीच बीसीसीआय कडून देखील विजय बक्षीस जाहीर झालेला आहे. आणि मला वाटतं आजच कदाचित तो चेक जो आहे तो कदाचित हँडओव्हर केला जाऊ शकतो असंही मगाशी कळलेलं होतं. बघूया आता आपण वानखेडे स्टेडियमवर नेमकं मुख्य कौतुक सोहळ्यात काय काय होत होते. पण आता पोलिसांची कुमक तिकडे वाढलेली दिसते, कारण आता बस मला वाटतं आणखी पुढे पुढे जाते आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये बस कदाचित वानखेडे गाठेल आणि वानखेडेमध्ये तो मुख्य सोहळा सुरू होईल. दोन्ही बाजूला गर्दी आहे आणि बसला एक प्रकारे बॅरिकेटिंग करून, म्हणजे तटबंदी करूनच पोलिसांची आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये आता हे टीमला कैद करत आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे सगळे प्लेयर्स आहेत, त्यांनी वर्ल्ड कप देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. हे सगळे प्लेयर जे आहेत ते आता वानखेडेच्या दिशेने रवाना होताना आपण बघतोय. आणि रोहित शर्मा असेल, या ठिकाणी विराट कोहली असेल, हे सगळे प्लेयर जे आहेत ते वानखेडेच्या दिशेने रवाना होत आहेत. जनसागराला उधाण आलंय आता या क्षणी, कारण सगळ्यांचे लाडके रोहित शर्माच्या टीमचे शिलेदार, ज्यांनी भारताला 2020चा विश्वचषक जिंकून दिलाय दुसऱ्यांदा, ते सारे शिलेदार आता विजय रथावर आरूढ होऊन अभिवादन करतायत. आणि त्यामुळेच जनसागराला उधाण आलंय. प्रत्येक जण त्यांचं अभिवादन करतोय. त्यांची एक झलक पाहण्यासाठी हे सारी मंडळी गेले 5-6 तास मरीन ड्राईव्हवर ताटकळली होती आणि आता त्यांची छबी आपापल्या मोबाईलमध्ये बंदिस्त करण्यासाठी, आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पारस बांबरे आपल्याला दिसतोय अगदी मुंबईच्या शैलीमध्ये ढोल ताशाच्या गजरावर त्याने धरलेला ताल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित शर्माच्या भारतीय संघाचा पारस बांबरे हा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला, मुंबईचा खेळाडू आहे. फ्रँक टायसन यांच्या तालमीत तो तयार झाला. आपण पाहतो आशिष शेलार देखील अभिवादनाचा स्वीकार करतायत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष या नात्यानं. आणि झाडाच्या ज्या फांद्या येत आहेत त्या पकडू नका असं सांगतात, कारण त्यामुळे तो दुसऱ्या कोणाला तरी ती लागण्याचा धोका आहे जेव्हा ती फांदी त्या व्यक्तीच्या हातातून सुटेल. सूर्यकुमार यादव त्यानं पकडलेल्या झेलाची एक अभिनय करून दाखवतोय. वातावरण अतिशय हस्त खेळतंय अश्विन. आणि सकाळी 5:45 वाजता भारत भूमीवर दाखवलेल्या या संघाच्या, या शिलेदारांच्या चेहऱ्यावरचा ताजेतवानापणा अजून कुठेही त्याच्यामध्ये कसुभरही कमतरता आलेली दिसत नाही.
खरं आणि त्याचं रहस्य आपल्या समोर आहे. ती एनर्जीचा स्त्रोत जो तो आपल्या समोर आहे. त्याचं कारण संध्याकाळी 4 वाजल्यापासून जमलेले इतक्या संख्येने चाहते जर असतील ना तर मला असं वाटतं त्यांचा क्षण कुठल्या कुठे निघून गेला. आणि आता पुढे जाऊन वानखेडे स्टेडियमवर देखील एक खास सोहळा. त्याच्यामुळे सगळ्या करता ही मंडळी उत्सुक आहेत, हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि कदाचित आता वानखेडे स्टेडियमच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहेत. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जमलेल्या या गर्दीला हा चषक उंचावून दाखवत आहेत. त्याचवेळी ढोलताशांचा गजर होतोय. एखाद्या सणासारखं उत्सवासारखं वातावरण आहे विजय. आणि जसं आपण म्हणतो की क्रिकेटचा कुठलाही सामना म्हणजे खास करून मोठ्या मॅचेस किंवा फायनल जिंकल्यावर तो दिवस आपल्याला सणासारखाच असतो. आणि आज मला वाटतं त्याच सणाचं एक्सटेंडेड सेलिब्रेशन आहे. अजून पुढे तो सण वाढलेला आहे कारण 29 जूनला तो सण पहिल्यांदा होता आणि आज पुन्हा एकदा तो सणाची अनुभूती घेतो. मला वाटतं अश्विन आपण मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दिवशी असं या मरीन ड्राईव्हला गिरगाव चौपाटीवर हे दृश्य पाहतच असतो. पण आज या दृश्याची जर कशाची सांगड, मी अजिबात तुलना करणार नाही. जर सांगड घालायची असेल ना अश्विन तर मी ज्ञानोबा माऊलींच्या तुकोबारायांची जी पालखी निघते देहू आणि आळंदीमधून त्या पालखीतलं जी ऊर्जा असते तीच ऊर्जा कदाचित या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आहे. कारण या वारकऱ्यांना सगळ्यांना भेट हवी होती त्या विश्वचषकाची. तो विश्वचषक आज त्यांना मिळालाय. त्यामुळे ही सगळी मंडळी या विश्वचषकाच्या वारीत सामील झाली आहेत. म्हणूनच कदाचित त्यांना देखील मी वारकरी म्हणून संबोधतोय. मग तो रोहित शर्मा असेल, तो विराट कोहली असेल, ते राजीव शुक्ला असेल, जे बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत, तो पारस मामरे असेल, तो रवींद्र जाडेजा असेल, ते टी दिलीप असतील. अश्विन डाव्या बाजूला जे दिसत आहेत ते टी दिलीप हे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. आणि त्यांचा उत्साह इतका आहे की या माणसानं भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण त्यानं भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे. आणि आपण सोशल मीडियावर सातत्यानं पाहतो भारतीय संघाचा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी जे मेडल दिलं जातं त्यावेळेचं त्यांचं जे निवेदन असतं ते खरोखरच कमालीचं असतं. आणि म्हणूनच ही सारी मंडळी या विश्वचषकाच्या वारीत जेव्हा सामील झालेली आहेत ना तेव्हा त्यांची संस्कृती, त्यांचं अध्यात्म काय आहे ते क्रिकेट आहे. पण क्रिकेट हे केवळ प्रेम नाही, ती एक संस्कृती आहे, ते एक अध्यात्म आहे. आणि त्या क्रिकेटमध्ये देखील आपल्याला 2020चा असेल, वन डेचा असेल, विश्वचषकाला त्याची भेट घेण्याचं आहे. म्हणूनच ही वारी एका वेगळ्या अर्थानं निघाली आहे, ती क्रिकेट पंढरीच्या दिशेनं. आणि त्या क्रिकेट पंढरीत आज या साऱ्या मंडळींचा गौरव होणार आहे. खरं आहे. आणि वानखेडे स्टेडियम ज्याचा उल्लेख आता विजय करतोय क्रिकेट पंढरी, कारण त्याने त्या वानखेडे स्टेडियमवर असंख्य खेळाडू, असंख्य मोठे खेळाडू घडलेले आपण पाहिलेत. अनेक मोठे खेळाडू परदेशी इकडे येऊन त्यांनी मोठ्या खेळी केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पण त्याच वानखेडे स्टेडियमवर आता हा ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण, एक गौरव सोहळा पुढच्या काही मिनिटांमध्ये होणं अपेक्षित आहे. अश्विन, मला वाटतं वानखेडे स्टेडियममध्ये ही बस दाखल झालेली आहे कारण बाजूला इमारत दिसते ती गरवारेची आहे असं वाटतंय. पण ती दृश्य आपण पुन्हा दुसरीकडे आलेलो आहोत. आणि मुंबईचा जर उल्लेख केला तू वानखेडे स्टेडियमचाच केला, पण मुंबईचं क्रिकेट हे एक ब्रिटिशांच्या काळापासून घडलेलं आहे. 19व्या शतकाच्या आधीपासूनच ब्रिटिश अधिकारी असतील, हॅरिस असेल, जाईल्स असेल, या मंडळींची नावं अजूनही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघाला जी ढाल दिली जाते त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच इथं क्रिकेट रुजवलं. त्या काळापासून पहिली पारसी, मग हिंदू, मुस्लिम, मग इतर धर्मीय देखील या खेळाकडे आकृष्ट झाले. आणि जवळजवळ भारतीय स्वातंत्र्याच्या काही काळ आधीपर्यंत भारतात पंचरंगी क्रिकेट होतं, ते मुंबईतच. त्याने या क्रिकेटचा, भारतातल्या क्रिकेटचा पाया घातला. महात्मा गांधींनी निवेदन केलं, त्यानंतर धार्मिक पातळीवर खेळलं जाणारं हे पंचरंगी क्रिकेट मुंबईतलं थांबलं. आणि त्यानंतर कांगाली क्रिकेटला जन्म झाला 1948च्या सुमारास. आणि त्या कांगाली क्रिकेटनं मुंबईचं क्रिकेट आणखी पुढे नेलं. म्हणूनच मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी संबोधलं जाताना हे त्याचं कारण आहे. आज वानखेडे, एकेकाळी ब्रेबॉर्न स्टेडियम, त्याच्या आधी बॉम्बे जिमखाना, कारण पहिली कसोटी भारत आणि इंग्लंड संघांमधली त्या बॉम्बे जिमखान्यावर खेळली जाते. ही सारे स्थळ आहेत ना ती मुंबईत आहे. म्हणूनच ती भारतीय क्रिकेटची पंढरी आहे. आणि त्या पंढरीमध्ये आज विश्वचषकाची वारी निघाली आहे. खरं आहे. आणि जसं तू उल्लेख करतोस की मुंबई म्हणजे ज्या क्रिकेटची ताकद आपल्या देशामध्ये कोणत्या संघाने किंवा कोणत्या रणजी टीमने दाखवून दिली असेल तर ती मुंबई आहे. अनेक वेळा मग रणजी ट्रॉफी जिंकणं असेल किंवा अनेक प्लेयर्स, म्हणजे एक जमाना जर म्हणजे तुला तर ते जास्त आठवत असेल की 6 ते 7 खेळाडू 11 पैकी जवळपास 5-6 खेळाडू मुंबईचे असायचे. आताही 15 मधले 4 खेळाडू हे मुंबईचे आहेत. खरं आहे.
तर तो बऱ्याच दिवसांनी मला असं वाटतं की परत तसंच झालंय की 4 ते 5 खेळाडू, त्यातला एक कॅप्टन, महत्वाचं म्हणजे त्यातला कॅप्टन हा मुंबईचा आहे, त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव सारखा मॅच विनर मुंबईचा आहे, त्यानंतर यशस्वी जयस्वाल असेल किंवा मग अन्य खेळाडू शिवम दुबे असेल. तर मला असं वाटतं की ही पुन्हा एकदा मुंबईची ताकद जी आहे ती भारतीय क्रिकेटमधली अधोरेखित करणारा असाच हा वर्ल्ड कप होता, असाचा परफॉर्मन्स होता. आणि साहजिकच त्याचा प्रत्येक मुंबईकराला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमीला अभिमान असेल की होय, आमच्या मुंबईतले, आमच्या महाराष्ट्रातले हे खेळाडू आज देशाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी उत्तुंग कामगिरी करून दाखवली आहे आणि हा वर्ल्ड कप जिंकून आणला. भारतीय क्रिकेटच्या अध्यायातला आणखी एक सुवर्ण क्षण, तो म्हणजे 2020चा विश्वचषक भारतानं जिंकला. बार्बाडोसच्या त्या केन्सिंग्टन ओव्हलवर भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि तोच सुवर्ण क्षण साजरा करण्यासाठी आज रोहित शर्माच्या भारतीय संघाची विजय मिरवणूक निघाली आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर. आणि मला असं वाटतं आता तिकडे प्लेयर्सच्या नावाने देखील जयघोष होतोय, कारण आता रोहित शर्मा असतील किंवा अन्य खेळाडू असतील त्यांच्या नावाने हा जयघोष होताना आपल्याला दिसतोय. आणि इकडे देखील कडेकोट बंदोबस्त आहे, मला वाटतं स्टेडियम परिसर असावा हा कदाचित, तर तिकडे देखील पोलिसांची मोठ्या प्रमाणात कुमक जी आहे ती तैनात आहे. आणि ही मरीन ड्राईव्ह परिसरातली दृश्य जेव्हा हा विजयरथ येत होता तिकडे स्टेडियम परिसरामध्ये, मला असं वाटतं वानखेडेचंच हे एंट्री गेट आहे विजय. आणि तिकडे आता टीम ऑलरेडी म्हणजे आता पुढे जाते आणि कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला ते स्टेडियममध्ये देखील दिसेल. तर ही टीम आता वानखेडे आणि परिसरात दाखल झालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्य गौरव सोहळा ज्याची आता सगळेच जण वाट बघतायत तो कदाचित सुरू होईल. अश्विन, प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय, त्यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊ. प्रशांत, आता ही टीम जी आहे, विजयरथ जो आहे तो वानखेडे आणि परिसरात पोहोचलेला दिसतोय. अश्विन, सुमारे 1 ते 1.5 तास आपण बघितलं या जनसमुदायाच्या अगदी मध्यातून ही जो काही हा रथ आहे विजयाचा तो पुढे हाकणं कठीण झालेलं होतं. प्रचंड जल्लोष मुंबईकरांचा आणि आता तितकाच मोठा जल्लोष जो आहे तो वानखेडेच्या आतमध्ये या सगळ्या विश्वविजेत्या टीमला पाहायला मिळणार आहे. आणि आपण जर बघितलं तर आता टीम जी आहे ती वानखेडेमध्ये दाखल होते आहे आणि वानखेडेमधलं जर वातावरण बघितलं तर तिथे देखील प्रचंड गर्दी आहे. पूर्णपणे सगळे गेट जे आहेत ते बाहेरून येणाऱ्यांसाठी बंद केले आहेत, कारण आतमध्ये पाय ठेवायला देखील जागा नाही अशी स्थिती आहे. जी रस्त्यांवर स्थिती आहे ती वानखेडेमधली देखील स्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता संपूर्ण हा विश्वविजेता जो संपूर्ण क्रिकेटचा जो संपूर्ण संघ आहे तो आतमध्ये दाखल होतोय. तिथे त्यांचा सत्कार होईल आणि या सत्कारानंतर तिथे देखील मोठा जल्लोष पाहायला मिळणार आहे. गेल्या 1 ते 2 तासापासून आपण बघितलं तर NCPA ते अगदी काही मिनिटांचा असलेला हा रस्ता, मात्र इतकी प्रचंड गर्दी या संपूर्ण मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल. इतका प्रचंड मुंबईकरांचा प्रतिसाद आणि मुंबईकरांनी दिलेला जो या इंडियाच्या टीमला कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिलेला प्रतिसाद आहे तो पाहून अक्षरशः टीम भारावलेली होती. आपण बघितलं तर प्रत्येक जो संघातला खेळाडू आहे तो त्या विजय रथावरून सेल्फी काढत होता, मुंबईकरांबरोबर सेल्फी घेत होता, फोटो घेत होता. प्रशांत, तुला थोडंसं थांबवतो मी. निलेश बुधावले आपल्याकडे आहे, आपल्या सोबत आहे दूरध्वनीवरून, त्याच्याकडे काहीतरी लेटेस्ट अपडेट आहे. निलेश. तर संपूर्ण टीम अश्विन आता वानखेडे स्टेडियम मध्ये पोहोचलेली आहे. एक जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी होतं. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक, खास करून या सर्व खेळाडूंचे जे चाहते ते मोठ्या संख्येने या ठिकाणी होते आणि आता इंडियाचा गजर संपूर्ण स्टेडियम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आज सर्वसामान्यांसाठी हे वानखेडे स्टेडियम खुले करण्यात आलं होतं, त्यामुळे जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात या स्टेडियम मध्ये आहे. आता खऱ्या अर्थाने सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. त्या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडूंसोबतच जय शाह असतील, आशिष शेलार असतील हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि आता
तर या सर्वांचं वानखेडे स्टेडियमच्या वतीनं स्वागत केल्यानंतर संपूर्ण जी टीम आहे ती आता स्टेडियममध्ये दाखल झाली आहे. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.